साथ धन्यरंकार जी. आजचा दिवस खास आहे कारण आज आम्ही निघालो आहोत संत निरंकारी समागमच्या या पवित्र प्रवासाला जे आहे सांगलीमध्ये. या व्हिडिओमध्ये आम्ही घरापासून ते समागमपर्यंतचा संपूर्ण प्रवास या व्हिडिओमध्ये आम्ही दाखवला आहे. आज पहाटे सर्वजण उठलो, अंघोळ वगैरे झाली, सर्वांचं नामस्मरण चालू होतं. घरामध्ये एक वेगळीच शांतता होती, जणू मन अगोदरच समागममध्ये पोहोचलं होतं. तोपर्यंत खाली बिल्डिंगमध्ये आमची गाडी स्वच्छ धुतली जात होती. बाहेरची धूळ निघत होती आणि आतल्या मनात श्रद्धेचा प्रकाश भरत होता. थोड्याच वेळात सर्वजण लिफ्टने सामान घेऊन खाली उतरलो. हातात बॅग्स आणि मनात एकच भाव, सेवा, सत्संग आणि समर्पण. आम्ही गाडीत सामान पॅक करायला सुरुवात केली. प्रत्येक बॅग सोबत आमच्या श्रद्धा, विश्वास आणि भक्ती सोबत घेतली होती. आजचा हा प्रवास फक्त अंतराचा नव्हता, तर आत्म्याला परमात्म्याजवळ नेणारा प्रवास होता. सर्व सामान व्यवस्थित पॅक केल्यावर आम्ही सर्वजण गाडीत बसलो. दार बंद झालं आणि प्रवास सुरू झाला. शरीराचा रस्त्यावर, पण मन आधीच अध्यात्म्याच्या वाटेवर. हळूहळू गाडी पुढे सरकत होती. पहाटेचा प्रकाश पसरत होता आणि वाटेतच आम्हाला आमचं दीक्षा कोचिंग क्लास लागला. हा प्रवास फक्त रस्त्यांवरून नाही, तर स्वतःकडे जाणारा प्रवास आहे. स्वारगेट बस स्थानकाच्या शेजारूनच आमचा प्रवास पुढे सुरू होता. पुण्याच्या गर्दीतून हळूहळू शांततेकडे जाणारी वाट. समोरच नजर पडली पर्वतीवर. पुण्याचं एक ऐतिहासिक आणि पर्यटन स्थळ. जणू ते आम्हाला आशीर्वाद देत होते सुखरूप प्रवासासाठी. आणि मग समोरून हसत आलं सूर्यनारायणाचं दर्शन. पहाटेच्या कोवळ्या किरणांनी मन आणि प्रवास दोन्ही उजाळून टाकले. थोडं पुढे गेल्यावर आम्हाला लागला कात्रजचा बोगदा. एक बाजू मागे राहिली शहराची आणि दुसरी बाजू उघडली नव्या प्रवासाची, नव्या अनुभूतीची. बोगदा पार केला आणि थोड्या वेळात आम्ही नाश्त्यासाठी थांबलो. हायवेच्या बाजूलाच असलेलं एक साधंसं पण आपुलकीचं हॉटेल. या दोघींचं काय चाललं असायचं ते देवालाच माहिती. नाश्ता झाला, गाडीत बसलो आणि प्रवासाने पुन्हा वेग घेतला. आम्ही प्रवेश केला खंबाटकी घाटात. हळूहळू रस्ता वळणावळणाचा झाला. प्रत्येक वळणावर निसर्गाचा नवा चेहरा दिसत होता, जणू परमात्माचीच एक सुंदर कलाकृती. घाट ओलांडल्यानंतर उजव्या बाजूलाच एक साईबाबांची उंच मूर्ती होती. ती सांगत होती, सबका मालिक एक है. थोडं पुढे गेल्यानंतर अचानक एक अनपेक्षित क्षण आला. आमची गाडी पंक्चर झाली. पण या क्षणी कोणताही गोंधळ नाही, घाई नाही, कारण मनात एकच विश्वास होता, परमात्मा सोबत आहे. हा जो अडथळा आला तो आम्हाला थांबवण्यासाठी नव्हता, तर कदाचित आमच्या संयमाची, श्रद्धेची परीक्षा घेण्यासाठी होता. आम्ही स्वतः स्टेपनी लावली. पुढे जाऊन एका गॅरेजमध्ये पंक्चर झालेले टायर चेक केलं, तर ते टायर पूर्ण खराब झाले, तुम्हाला बदलावे लागेल असं गॅरेजवाला बोलला. भावाने मग लगेचच काम हातात घेतलं. दुकानावर चढला आणि ढिगाऱ्यातून एक टायर आणला. आम्हाला तो काय आवडला नाही. आम्ही आमचा आहे तो टायर गाडीत टाकला आणि थेट साताऱ्यात गेलो व तिथे 2 नवीनच टायर टाकायचे ठरवले. या दोघींचं काय चालत असायचं ते देवालाच माहिती. त्याच्याकडून टायर टाकलं नाही म्हणून हा भाऊ हात धुवतच बसला. साताऱ्यात पोहोचून टायर बदलायला लागलो. या दोघींचं काय चालत असायचं ते देवालाच माहिती. शेवटी कंटाळा आला म्हणून घरून आणलेल्या शेंगदाण्याच्या पोळ्यांवर ताव मारायला सुरुवात केली. गाडीचं काम एकदम मस्त करून दिलं या भावाने.
आम्ही पुन्हा रस्त्याला लागलो आणि जणू प्रवासालाही नवी ऊर्जा मिळाली. समोर पसरलेला सुंदर हिरवागार रस्ता, दोन्ही बाजूंनी निसर्ग, मोकळी हवा आणि मनात समाधान. टायरच्या नादात आम्ही सगळे थकलो होतो व भूक पण लागली होती. रस्त्याच्या डाव्या बाजूलाच ब्रिज खाली आम्हाला माळी ढाबा दिसला, जे अख्खा मसूरसाठी फेमस आहे. आतमध्ये महाराजांचा फोटो दिसल्यावर सगळा थकवाच गायब झाला. अख्खा मसूरवर सगळ्यांनी मस्त ताव मारला. जेवण झाल्यावर कोल्हापूर गाठायचं ठरवलं. गाडी पुढे सरकत होती आणि हळूहळू आम्ही थेट कोल्हापूर गाठलं. संस्कृती, इतिहास आणि अध्यात्माने नटलेलं शहर. आम्ही पहिली भेट दिली ती शाहू पॅलेसला. छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याची आठवण करून देणारा हा ऐतिहासिक वारसा. या वास्तूकडे पाहताना मनात एकच विचार आला, जसं हे स्थळ इतिहास जपून उभं आहे, तसंच आपल्या मूल्यांना, श्रद्धेला जपणं किती महत्त्वाचं आहे. शाहू पॅलेस पाहून झाल्यावर इतिहासाच्या आठवणी मनात साठवत आम्ही पुन्हा गाडीत बसलो. कोल्हापूर मागे ठेवत आम्ही निघालो खिद्रापूरकडे. निसर्गाच्या सानिध्यातून जाणारा हा प्रवास मन अजून शांत करत होता. खिद्रापूर हे गाव कोल्हापूर जिल्ह्यात कृष्णा नदीच्या काठावर वसलेलं आहे. इथलं कोपेश्वर महादेव मंदिर हे महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील अतिशय प्राचीन आणि वैशिष्ट्यपूर्ण शिल्पकलेचं उत्तम उदाहरण मानलं जातं. या मंदिराची निर्मिती 12व्या शतकात झाली असल्याचं मानलं जातं. मंदिराची बांधणी चालुक्य काळात झाली. काही इतिहासकारांच्या मते स्थानिक राजे व श्रीमंत व्यापाऱ्यांचा यात मोठा सहभाग होता. कोपेश्वर म्हणजे कोप विरहित ईश्वर. पौराणिक कथेनुसार पार्वतीने तपश्चर्या केल्यानंतर शंकराचा कोप शांत झाला आणि ते कोपेश्वर म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यामुळे या शिवलिंगाला नेहमी शांत, सौम्य स्वरूपाचं प्रतीक मानलं जातं. खिद्रापूरचं मंदिर पाहून झालं. आता आमच्या वाटा हळूहळू समागमच्या दिशेने वळू लागल्या. जाता जाता पुढे प्रॉब्लेम नको म्हणून आम्ही गाडी पेट्रोलने फुल भरून घेतली. आकाशात सूर्यनारायण मावळत होता. त्याच्या सोनेरी किरणांसोबत दिवसही हळूहळू निरोप घेत होता. फायनली आम्ही समागम ग्राउंडवर पोहोचलो. मन खूप प्रसन्न झालं. दिवसभराचा प्रवास, सगळा थकवा क्षणात नाहीसा झाला. सगळीकडे रोषणाईच रोषणाई, दिव्यांचा प्रकाश आणि त्या प्रकाशात दिसणारी श्रद्धा, सेवा आणि शिस्त. आम्ही पार्किंगसाठी जागा शोधत होतो, पण इथे काहीच शोधायची गरज नसते, कारण सेवा दल महात्मा सगळ्या प्रकारची सेवा आपुलकीने करतात. आम्ही पुण्यावरून आलो आहोत हे कळताच त्यांनी हसत सांगितलं, गाडी 3 नंबर ग्राउंडवर पार्क करा. त्या शब्दात आदेश नव्हता तर आपुलकी होती. आकाशाकडे पाहिलं तर मस्त चंद्रकोर चमकत होती, जणू हा प्रवास पूर्ण झाल्याची साक्ष देत होती. गाडी पार्क केली आणि आम्ही आतमध्ये पंडाल नंबर 317 मध्ये जाऊन मुक्काम केला. रात्र शांततेत गेली आणि सकाळी नव्या ऊर्जेसह, नव्या श्रद्धेसह आम्ही पुन्हा समागम ग्राउंडकडे निघालो. कारण आता प्रवास संपला नव्हता, आता तर खरा अनुभव सुरू होणार होता. सकाळ झाली आणि आमचा प्रवास पुन्हा सुरू झाला. समोरच सुंदर अशी रांगोळी काढली जात होती. रंगामध्ये श्रद्धा होती आणि प्रत्येक रेषेत समर्पण. थोडं समोर पाहिलं तर काही आजी शांतपणे बसून अध्यात्मावर चर्चा करत होत्या. समागम ग्राउंडवर सगळ्या गोष्टींची उत्तम व्यवस्था केली होती. अंघोळीसाठी वेगळी सोय, टॉयलेटची स्वच्छ व्यवस्था आणि राहण्यासाठी पंडाल उभे केले होते. इथं राहणं म्हणजे मुक्काम नाही, तर एक शिस्तबद्ध सेवाभावी अनुभव. इथं 24 तास लंगर चालू असतो. ज्यांना भूक लागली
ते अगदी मोफत जेवण करू शकतात. आम्ही सुरुवातीला ठरवलं आधी कॅन्टीनमध्ये जाऊन नाश्ता करूया आणि मग पूर्ण समागम शांतपणे अनुभवत फिरूया. कारण इथे घाई नाही, इथे प्रत्येक क्षण अनुभवण्यासाठीच असतो. इथे एक छोटीशी पण महत्त्वाची गोष्ट आहे. कॅन्टीनमध्ये पैसे देऊन आधी कुपन घ्यावे लागतात आणि मग त्या कुपनावर आपल्याला नाश्ता मिळतो. पण इथे किमती पाहिल्यावर खरंच आश्चर्य वाटतं. अगदी कमी दरामध्ये सगळ्यांसाठी नाश्ता उपलब्ध आहे. चहा फक्त 2 रुपये. हो, अगदी 2च रुपये. हे बघा, मी तुम्हाला दरपत्रक दाखवतो. एकदा नीट बघून घ्या. इथे नफा नाही, इथे उद्देश आहे सेवा, शिस्त आणि सर्वांसाठी समान सुविधा. कमी दर, स्वच्छता आणि प्रेमाने दिलेली सेवा यालाच कदाचित खरी आध्यात्मिक श्रीमंती म्हणत असावेत. आम्ही आमचा नाश्ता घेतला आणि मनात एकच विचार होता, इथे फक्त पोट नाही, मनही तृप्त होतं. कॅन्टीनच्या समोरच पुस्तकांचे, फोटोचे, बॅग्सचे प्रकाशन लागले होते. ज्यांना जे आवडत होते ते शांतपणे घेत होते. कोणतीही गडबड नाही, फक्त आवड, श्रद्धा आणि निवड. बाजूलाच समागम सेवा सुरू होती. समोरून पाण्याचे टँकर सतत ये जा करत होते. सर्वांसाठी पाण्याची सोय अखंड सुरू होती. तसंच ॲम्ब्युलन्स सेवाही सज्ज होती. कोणत्याही गरजेच्या क्षणी मदत तत्काळ मिळावी म्हणून. थोडं पुढे गेल्यावर इलेक्ट्रिक डिपार्टमेंट दिसलं. तिथं सेवादल महात्मा बसले होते, कोणी आतमध्ये जाऊ नये म्हणून. कारण तिथे स्पष्ट डेंजर असं लिहिलं होतं. इतकंच नाही, रस्त्याच्या खालून जिथून वायरी गेल्या होत्या तिथेही लहान लहान डेंजर बोर्ड लावले होते. प्रत्येक ठिकाणी सुरक्षेची काळजी. एवढ्या मोठ्या ग्राउंडवर जर कोणी हरवलं तर त्यासाठी खास व्यवस्था आहे. खोया-पाया सेवा. जे हरवले आहेत त्यांना शोधून त्यांच्या जागेपर्यंत सुरक्षित पोहोचवण्याचं महान काम सेवादल महात्मा करत होते. हे पाहताना जाणवलं, इथे प्रत्येक गोष्ट योजनाबद्ध आहे, सेवाभावाने भरलेली आहे आणि माणुसकीही जपणारी आहे. आम्ही आता मुख्य पंडालच्या मागच्या बाजूने चाललो होतो. पावलं पुढे पडत होती आणि मन अजून आतल्या प्रवासाकडे वळत होतं. सुरुवातीलाच आम्ही ऑनलाईन समागम सेवा केली. ज्यांच्याजवळ कॅश नसेल त्यांच्यासाठी इथे ऑनलाईन सेवा उपलब्ध आहे. ही सेवा स्वइच्छेने असते. कोणतीही सक्ती नसते की समागम सेवा केलीच पाहिजे. तेवढ्यात जोरदार वारा वाहू लागला. त्या वाऱ्यात वेगवेगळ्या रंगांचे झेंडे आनंदाने फडफडत होते. जणू समागमचा उत्सव आकाशातही साजरा होत होता. आणि इथूनच आम्हाला दिसलं मेन गेट, ज्यावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं 59वा निरंकारी संत समागम महाराष्ट्र. थोडी तहान लागली म्हणून आम्ही पाण्याची बॉटल घ्यायला कॅन्टीन मध्ये गेलो. इथे काही संत महात्मा आत्ममंत्रण जे लिहिलं आहे त्याच्या समोर फोटो काढत होते आणि याच ठिकाणी सुंदर अशी रांगोळी काढलेली सुद्धा आपल्याला दिसत आहे. आता आम्ही मुख्य पंडाल समोरून प्रदर्शनी पाहायला निघालो. सुरुवातीला डॉक्युमेंटरी पाहायला गेली, ज्याचा विषय होता आत्ममंथन. या डॉक्युमेंटरीमध्ये खूप काही सांगितलं, पण एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. सगळं काही कॅमेऱ्यात कैद होत नाही. काही गोष्टी फक्त पाहायच्या नसतात, त्या अनुभवायला स्वतःच यावं लागतं. शेजारीच फायर पोस्ट दिसत होतं. आपत्कालीन परिस्थितीसाठी पूर्ण तयारी.
इथे सुरक्षितता ही सेवेचाच एक भाग आहे. थोडं पुढे गेल्यावर SNCFचं प्रदर्शन लागलं होतं. आत प्रवेश होता, पण आतमध्ये शूटिंग अलाउड नव्हतं. कारण काही गोष्टी दाखवण्यासाठी नसतात, त्या समजून घेण्यासाठी असतात. या प्रदर्शनातून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. निरंकारी मिशन पर्यावरणाला अतिशय महत्त्व देते. इथे जमीन सुद्धा शेणाने लिंपलेली होती. नैसर्गिक, पर्यावरणपूरक आणि आरोग्यदायी. प्लास्टिकमुळे समुद्री जीवांना कसा धोका निर्माण होतो हे इथे अतिशय सोप्या शब्दात समजावून सांगितलं आहे. तसंच वृक्षारोपण केल्यावर पर्यावरणात काय काय बदल होतो, हवा, पाणी, जीवन सगळ्यावर होणारा सकारात्मक परिणाम इथे दाखवला जात होता. मध्ये कशी शेती करायची ते त्यांना शिकवलं, म्हणून ते आता हिरवीगार पिकं तिथे घ्यायला लागली. माताजींनी तिथे स्वतः जाऊन त्यांना आशीर्वाद दिले, तिथलं उद्घाटन केलं. तिथे बघताय की तुम्ही आता इथं पाणी वाहू लागले. लहान मुलं खूप खुश आहेत. या लहान मुलांना पाठ्यपुस्तकं देऊन त्याचा खर्च उचलून त्यांना शाळेमध्ये पाठवण्यात आलं. इथे तुम्ही बघताय की पहिली अशी जमीन होती, इथे 10,000च्या वरती झाडे लावून ती जमीन तिथे हिरवीगार करण्यात आली. लोकांना आता पिण्यायोग्य पाणी निर्माण करून दिलं, शेतीयोग्य पाणी निर्माण करून दिलं. मुलांना शाळेमध्ये जात आहेत, त्यामुळे लोक आता दुसऱ्या शहरामध्ये न जाता स्वतःच्याच गावामध्ये उद्योगधंदा करून खूप खुशीने आनंदाने. अजून एक सुंदर गोष्ट, निरंकारी मिशनतर्फे संगीताचे क्लासेस सुद्धा चालवले जातात. अंतर्गत निमा हे सेंटर चालवलं जातं. यामध्ये म्युझिक आणि आर्टचं शिक्षण दिलं जातं. म्युझिकमध्ये गायन, वादन, नृत्य, पेंटिंग आहे आणि वादनामध्ये तबला, पेटी, ढोलकी, गिटार, हार्मोनियम यासारखी वाद्य देखील शिकवली जातात. याचे महाराष्ट्रामध्ये 5 सेंटर आहेत. ठाणे, पुणे, विलेपार्ले, चेंबूर आणि कोल्हापूर गांधीनगर येथे सेंटर आहे. ज्यांना कोणाला शिकण्याची इच्छा आहे ते देखील शिकू शकतात आणि ज्या मुलांना याच्या म्युझिकमध्ये करिअर करायचं आहे ते देखील निमामध्ये शिक्षण घेऊन अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयातून परीक्षा देखील देऊन सर्टिफिकेट घेऊ शकतात. याचे कोणतीही वयाची अट नाही आहे. लहानापासून मोठ्यापर्यंत कोणीही शिकू शकतं. जो कोर्स आपल्याला बाहेर महाग भेटतो तोच कोर्स सद्गुरू माताजींच्या असीम कृपेमुळे आपल्याला फक्त महिन्याला 300 रुपये डोनेशनमध्ये हे शिकवलं जात आहे. त्यामुळे ज्यांची शिकण्याची इच्छा आहे त्यांनी आपलं नाव आणि नंबर पुढे समोर इन्क्वायरी डेस्क आहे तिथे जाऊन रजिस्टर करू शकता. प्रेमाने बोला. सेवा फक्त अन्नापुरती नाही, ती कला, संस्कार आणि संस्कृतीपर्यंत पोहोचलेली आहे. हे सगळं पाहताना एकच जाणवलं, इथे अध्यात्म फक्त शब्दात नाही, ते कृतीत उतरलेलं आहे. थोडं पुढे गेल्यावर आमची पावलं बालप्रदर्शनाकडे वळाली. इथे लहान मुलांसाठी खूप सुंदर सुंदर मांडणी केली होती, पण आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता, म्हणून आम्ही शूट केले नाही. काही अनुभव कॅमेऱ्यासाठी नसतात, ते मनासाठी असतात. पुढे गेल्यावर निरंकारी एक्झिबिशन लागलं होतं, जिथे निरंकारी मिशनचा संपूर्ण इतिहास मांडलेला होता. इथेही कॅमेरा अलाउड नव्हता, पण आम्ही थांबलो, वाचलं, समजून घेतलं. मिशन कसं सुरू झालं, कुठल्या उद्देशाने आणि आज इतक्या लाखो लोकांच्या जीवनाचा भाग कसं बनलं
ते सगळं इथं स्पष्टपणे कळत होतं. आणि इथेच एक महत्वाची गोष्ट समजली. ज्यांना हे जाणून घ्यायचं आहे संत निरंकारी मिशन काय आहे, इतके लोक इथे एवढ्या श्रद्धेने काय येतात, त्यांच्यासाठी आत्ममंथन नावाची एक टीम इथे तुम्हाला सेवेसाठी सज्ज आहे. प्रश्न विचारा, संशय मांडा, उत्तर मिळवा शांतपणे आणि प्रेमाने. ज्यांना खऱ्या देवाची ओळख प्राप्त करून घ्यायची आहे त्यांच्यासाठी ब्रह्मज्ञान कक्ष सुद्धा आहे. इथे अध्यात्म कोणावर लादलं जात नाही, ते समजावलं जातं, अनुभवायला दिलं जातं. खरं तर या समागममध्ये खूप वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत. प्रत्येकाचं काम वेगळं, पण उद्देश एकच, सेवा, शांती आणि मानवता. ते सगळं आपण पुढे पाहूयात.